मराठा, धनगर, बंजारा अशा राज्यातील विविध जातींच्या आरक्षणावरून राज्यामध्ये अनेक आंदोलनं झाली। मात्र राज्यातल्या 27 ओबीसी जाती आरक्षणापासून वंचित आहेत, तेही क्षुल्लक चुकांमुळे। केंद्राच्या यादीतल्या चुकांमुळे 27 जातीतले 2 कोटी नागरिक सरकारी नोकरी विषयक पदोन्नती, शिक्षण आरक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत। क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसीच्या यादीत स्थान देण्यात यावं, त्यांचे वेलांटी, उकार, काना, मात्रा, टिंब, स्पेलिंग अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसीचं आरक्षण सुरळीत करावं, अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगानं, महाराष्ट्र सरकारनं, केंद्रीय गृह विभागानं केल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून चुकांची दुरुस्ती केली जात नाही। केंद्रीय नोकरशाहीच्या आडमुठी धोरणामुळे सुटत नसल्यामुळे या 27 जातींपैकी काहींनी तर हिंदू धर्म सोडण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली आहे। आणि दरम्यान या प्रकरणावरती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट जी आहेत। सर, जवळपास 2 कोटी असे नागरिक आहेत ज्यांच्या नावांमध्ये काही क्षुल्लक चुका आहेत आणि त्यामुळे ते ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत। अनेक समाज यामध्ये आहे। ह्या तरुणांनी नेमकं आता कोणाकडे पाहावं, कारण सरकारने ते त्या संदर्भात केंद्रीय आयोगाला जर कळवलं तर कुठेतरी यामध्ये हालचाली होऊ शकतात असं सांगितलं जातं। मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे। बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवताय। याची संपूर्ण यादी दिली पाहिजे, समोरच्याला ती संधी दिली पाहिजे। जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो दुरुस्तीसुद्धा करू शकतो, परंतु त्याला आरक्षण नाही मिळालं, मग त्याच्या कुटुंबाला आरक्षण नाही, त्याच्या अनेकाला त्याच्यामध्ये जो काही तोटा होणार आहे तो भरून निघणार नाही। म्हणून या छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। आपण या संदर्भात काही पत्रव्यवहार केंद्रामध्ये करणार? निश्चित करणार। आजच मला तुम्हाला माहिती दिलेली आहे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री, त्यांनासुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालं आहे त्यांनासुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। जर्नलिस्ट रोहित कांबळे, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।